झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात विनोद वाईनच्या विरोधातील आंदोलन स्थगित। मंत्री शंभूराज देसाईंनी दिले दुकान हटवण्याचे आदेश। आमदार फारुख शहा यांची मध्यस्थी यशस्वी। धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यानजीकचे विनोद वाईन शॉप हे दारू दुकान हटवण्याचे आदेश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। त्यामुळे यासाठी आंदोलन करणारे आनंद लोंढे व सहकाऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले। तर दुसरीकडे याच मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी जनतेने विश्रामगृहानजीक जल्लोष केला। गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यानजीक हे वाईन शॉप सुरू होते। यापूर्वीही या संदर्भात वेळोवेळी आंदोलने झालीत, मात्र यावेळी आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन व्यापक लढा दिल्याने अखेर हे दारू दुकान हटवण्याचे आदेश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। या मागणीसाठी आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून जेल रोडवर उपोषण सुरू होते। आज या उपोषणाचा समारोप करण्यात आला। शहराचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी या आंदोलनाची दखल घेत मंत्री देसाई यांच्याकडे बैठक लावली। या बैठकीला जिल्हाधिकारी, दारूबंदी विभागाचे अधिकारी आणि आंदोलकांनी ऑनलाईन उपस्थिती दिली। प्रशासनाने तातडीने संबंधित दारू विक्रेत्याला बोलावून दुकान स्थलांतरित करण्याच्या सूचना द्याव्यात असे सक्त आदेश मंत्री देसाई यांनी दिल्याने अखेर दारू दुकान हटवण्याचा मार्ग मोकळा झाला। यामुळेच आंबेडकरी जनतेने जल्लोष केला। हा एकत्रित लढ्याचा परिणाम असल्याचे आनंद लोंढे यांनी सांगितले। तर हा कुणा एका पक्षाने किंवा व्यक्तीच्या प्रयत्नांचा परिणाम नसून आंबेडकर जनतेने, संघटनांनी एकत्र येऊन केलेल्या आंदोलनांचा हा परिणाम असल्याचे जल्लोष करणाऱ्या भीमसैनिकांनी सांगितले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।